गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखा। बाळकृष्ण नंदा घरी आनंद जाणरणारी। तेव्हा सुंदर असा अभंग आहे। आणि कालाचा प्रसंग म्हटल्यानंतर त्या ठिकाणी जे वर्णन असतं हे फक्त शक्यतो भगवान कृष्णाचंच करावं। गेले देवे गोकुळी। तर गोकुळामध्ये जे चैत्र केलं त्याचा उच्चार करा, पण आचार करू नका। आचार करा हे जीवन कोणाचं, तर प्रभू रामचंद्रांचं। आणि उच्चार करा हे जीवन कोणाचं, तर भगवान कृष्णाचं। एक अवतार यामध्ये नीती प्रधान, एक अवतार यामध्ये प्रीती प्रधान। नीती प्रधान अवतार तो राम प्रभूचा आणि प्रीती प्रधान अवतार तो भगवान कृष्णाचा। एक अवतार दिवसा 12 वाजता राम प्रभूचा, तर एक अवतार रात्री 12 वाजता तो भगवान कृष्णाचा। एक अवतार त्रेतायुगामध्ये, तर एक अवतार द्वापारयुगामध्ये। त्रेतायुगामध्ये अवतार तो राम प्रभूचा, द्वापारयुगामध्ये अवतार तो भगवान कृष्णाचा। असं बरंच काही सांगण्यासारखं आहे। एका अवतारामध्ये सरळपणा, एका अवतारामध्ये जरा वाकडेपणा आहे। पण भगवान कृष्ण वाकडाला अवकारात आणि सरळाला सरळ आहे। एक अवतार राजगृहात, तर एक अवतार कारागृहात। राम प्रभूचा अवतार राजगृहात झाला, तर भगवान कृष्णाचा अवतार कारागृहात मध्ये तुरुंगात झाला। एका अवतारामध्ये एकच पत्नी राम प्रभूच्या जीवनामध्ये, तर एक अवतारामध्ये भरपूर पत्न्या म्हणजे तो कृष्णाचा अवतार। 16,108 पत्न्या भगवान कृष्णाला होत्या। दोन्ही अवतार आपल्याला पूजनीय आहेत, वंदनीय आहेत, स्मरणीय आहेत। या अवतारामध्ये भगवंताने जे केलं ते अन्य अवतारामध्ये भगवंताने नाही केलं। प्रामुख्याने धर्मरक्षण या अवतारामध्ये झालेलं आहे अधिकत्वाने। तेव्हा कृष्ण अवताराचं चिंतन आणि संतांनी केलं। पैकी शांती सम्राट एकनाथ महाराज म्हणतात, ते असं म्हणतात देवाचे अवतार बरेच झाले, पण असं नाही झाला। देवाने इतर अवतारामध्ये केलं असेल चरित्र, पण असं नाही केलं। मागा अनेक अवतार झाले, हरी ऐसे चरित्र नाही केले। विधी वेदाला जमिले, व्यभिचारी आदि धरले निज पद। बहुत अवतारी अवतरला देव, परिया अवतारी चालवलाव। देवन कळ्या विप्राव, अगम्य पाहो हरिलीला। भगवंताने गोकुळात असताना जे काही कर्म केलेलं आहे, तर त्याच कर्माचा आपण जर भक्तिभावाने, श्रद्धेने विचार केला, चिंतन केलं, स्मरण केलं, तर काय होतं?
कृष्ण कर्माचे करे जो स्मरण ते कर्माची तोडी कर्म बंधन ऐसे उदार कर्माचरण आचरला श्रीकृष्ण दिनोद्धरणा. भगवंताने गोकुळात असताना चोरी कर्म केलं आणि भगवंताने केलेलं चोरी कर्म हे साऱ्या जगामध्ये प्रसिद्ध झालं. पण भगवंताने केलेली चोरी जर ती आपण मुखाने गायली अथवा कानाने श्रवण केली श्रद्धेने तर काय होतं. श्रीकृष्णाची चोरी किती गाता सुवर्ण स्त्रिया पावनता. मग सोन्याची चोरी करणारा जरी असला आणि त्याने जर भगवंताची कथा श्रवण केली काराचं कीर्तन श्रवण केलं भक्तिभावाने केलं पश्चातापाने केलं तर तो देखील त्यातून दोषमुक्त होतो पापमुक्त होतो. विठ्ठला तर कोणी असं म्हणतील बरी सवलत आहे बरं आहे खुशाल चोऱ्या करायच्या आणि मग खुशाल कार्याचं कीर्तन ऐकायचं की आपलं पाप गेलं असं मुद्दाम करू लागला तर तुमचं पाप जाणार नाही म्हणजे नाही. की ज्यांना करून चुकलंय की आपल्याकडून पाप घडलं आपण पाप केलं पश्चाताप झाला अनुताप झाला आणि मग त्याने जर अनुतापाने पश्चातापाने खंत व्यक्त करून मी बरं नाही केलं माझं मूर्खपण शे माझ्या अंगठी आलं पश्चाताप झाला तर मग भगवान त्याचं सगळं पाप नष्ट करतो. विठ्ठला भगवान कृष्णाच्या अवताराबद्दल आपलं चिंतन चाललेलं आहे. तर भगवंताने अनेक अशा लीला गोकुळामध्ये असताना केल्या. तर हा जो अवतार झाला हा कशामुळे झाला सर्वांना विदित आहे माहीत आहे. अधर्म फार झाला म्हणून देव अवताराला आला. विनाकारण भगवान अवतीर्ण होत नाही. अवताराला देव येतो जन्माला जीव येतो. जीवाचा जन्म देवाचा अवतार आणि संतांचा अवतार. अवतार शब्दाचा अर्थ गुरुतरती म्हणजे तरणे अवतरती म्हणजे खाली येणे. तेव्हा देव वरची अवस्था सोडतो खालच्या स्थितीला प्राप्त होतो. वरची अवस्था म्हणजे देवपणा आणि खालची अवस्था म्हणजे मनुष्यपणा. म्हणजे उत्कृष्ट अवस्थेचा त्याग करणं आणि निकृष्ट अवस्था जीवनामध्ये धारण करणं याला अवतार असं म्हटलेलं आहे. उत्कृष्ट अवस्था त्यागेतली सती आणि निकृष्ट अवस्था ग्रहण भीती असं शंकराचार्य सांगतात. देवाचा संताचा अवतार झालाच पाहिजे तरच हे सगळं चांगलं चालतं. हे नाही तर फारच मग उर्वटपणा होणार जगामध्ये. कोणीच कोणाला विचारणार नाही. सगळे अनामानच जगामध्ये चालते. नाहीतरी आता तेच करत आहेत. पण काही पुण्याष्टमी चाललंय. पुण्याशिवाय चालत नाही. पण पापाने नष्ट होतात पुण्याने जगत करतो. तसं तुम्ही पंढरीला आळंदीला देवाकडे संताकडे जा. आपण तुमचा प्रामाणिकपणा नाही ठेवला तर त्याला काय. प्रामाणिकपणा तुमचं जे कर्म आहे वाटेला आले ते सोडायचं नाही. तुमचं कर्म तुम्ही चांगलंच केलं तर तुम्ही नाही गेले तरी चालेल. जीवनामध्ये कधी खोटेपणा नको. विठ्ठला जरी झाला खोटेपणा पश्चाताप करा अनुताप करा. देवाला शरण जा माफी मागा. देव तुमचं
तुमचं सगळं नष्ट करेल आणि पूर्वीसारखं तुम्हाला भगवान करून देईल. देवाला काय करता येत नाही, कारण ते समर्थ आहे. समर्थ विठला तेव्हा नाना प्रकारचे कारण समोर करून भगवंताने अवतार घेण्याचं ठरवलं आणि गावही निवड केलं, ते गोकुळ गाव. अशा गोकुळामध्ये कोणाच्या घरी भगवंताने अवतार घेतला? बाळ कृष्ण बाळकृष्ण कोणा घरी? तर बाळकृष्ण नंदा घरी. नंदाच्या घरी भगवंताने अवतार धारण केला. नंद कोण? तर भगवंताचे वडील. भगवंताची माता कोण? तर यशोदा माता. तर जी जीवनामध्ये यश देते ती यशोदा माता आणि जे आनंद देतात ते नंदराज. भगवान विनाकारण कोणाच्या पोटी अवतीर्ण होत नसतो. अवतार घेण्यासाठी एकतर ते गाव चांगलं, एकतर ते पात्र चांगलं लागतं. गोकुळ हे गाव वैभव संपन्न होतं. वैभव संपन्नतेचं प्रतीक म्हणजे गोकुळ आहे. एखाद्याच्या घरचा परिवार आपण जर पाहायला बरा वाटला, अनुकूल वाटला, तर आपण काय म्हणतो? हे घर म्हणजे गोकुळासारखं आहे. तर गोकुळात सगळी सुबत्ता होती. भगवंताने अगोदरच त्या ठिकाणी सगळी लक्ष्मी पाठवून दिली. आनंदी आनंद त्या गोकुळामध्ये सर्वांना. पण भगवंताने इतराच्या घरी अवतार न घेता नंदाच्या घरी अवतार धारण केला. बाळकृष्ण नंदा घरी. आणि परिणाम काय झाला? आनंद आनंदाला नरणार. भगवंताच्या येण्यामुळे सर्वांना आनंदी आनंद झाला. बाळकृष्ण नंदा घरी. अर्थात देवाला जशी उपाधी लागली त्याप्रमाणे देवाला तसे नाव पडत गेले. बालपण असताना म्हणून भगवंताला म्हटलेलं आहे बाळकृष्ण. राधे बरोबर असताना म्हणून भगवंताला म्हटलेलं आहे राधाकृष्ण. आणि गायी चालत असताना म्हणून भगवंताला म्हटलेलं आहे गोपाल कृष्ण. आणि अर्जुनाला गीता सांगताना भगवंताला म्हटलेलं आहे भगवान कृष्ण विठ्ठल. तेव्हा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी.
तो आनंद सामान्य नव्हता, नुसतं पावणारा नव्हता, विषयाचा आनंद नव्हता. त्याला मूळ आनंद, असा मूळ आनंद म्हणजे भगवंताचा आनंद, सर्वश्रेष्ठ आनंद. तो आनंद सर्वांना भगवंताने प्राप्त करून दिला. भगवंताने आपल्या येण्यातून सर्व सुखी केले. कोण कोण सुखी केले? गोकुळीच्या गवळीया, गोकुळीच्या गवळीया, गोकुळीच्या गवळीया, गोकुळीच्या गवळीया, गोकुळी गोकुळा सर्व सुखी भगवंताने केले. कारण मुळात भगवान सुखी आहे. सुख हे त्याचं स्वरूप आहे. हा विषय नंतर. असा सुखस्थान असलेला परमात्मा, आनंद प्राप्त असलेला भगवान, आनंद हे त्याचं स्वरूपच आहे, समाधान त्याचं स्वरूप आहे. तर अशा प्रकारे गावामध्ये नंदगृही अवतीर्ण झाल्यामुळे सर्वांना सुख प्राप्त भगवंताने करून दिलेलं आहे. त्याबद्दल पार नाही लेखा. तर सतसागर भगवान कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण झाल्यामुळे सर्व गाव सुखी झालेलं आहे. सुख हे जीवनाचं सार आहे.
सुख जीवनाचं सार आहे आणि ते सुख जर कुठं असेल तर देवाकडेच आहे. म्हणून संतांचा आग्रह आहे, काय करा, आपुला तो एक देवा करुणे घ्यावा, आपुला तो एक देवा करुणे घ्यावा, आपुला तो एक देवा करुणे घ्यावा, आपुला एक देवा करुणे घ्यावा, आपुला तो एक देवा करुणे घ्यावा, आपुला तो एक देवा करुणे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा हा अभंग म्हणजे ठळक अभंग आहे. आपुला तो एक देव करून घ्यावा आणि तेने विना जीवा सुख नव्हे, एरती नाही के दुःखाची जनिती, नाही आधी अंती अवसान. असा प्रतिम सुख भगवंताचा आहे. असा भगवान गोकुळामध्ये प्रकट झाल्यामुळे, अवतीर्ण झाल्यामुळे गोकुळीच्या सुखा अंत नाही, पार नाही आणि त्याचा लेखा देखील होत नाही. तर असं जे सुख आहे, सुख देवाकडेच आहे, दुःख संसाराकडेच आहे. संसार दुःखामुळं चौकडे निळे हे सांगणारे कोण आहे? जगाचे माऊली विश्वमोरी ज्ञानेश्वर महाराज सांगतात. संसारामध्ये दुःख संत प्रमाण आहे, देवाकडे सुख, देव सुखस्थान आहे, संसार दुःखस्थान आहे. अनंत दुःख जीवनामध्ये संसारामध्ये असतात. एखादा जीवन तुम्हाला कमी दुःखाचं दिसेल, म्हणजे कमी दुःखाचं दिसेल, कमी एखादं जीवन, आणि काही जीवन सुखाचे फार दिसतात. पण असे जीवनामध्ये ते उज्ज्वल मनाचे असतात, ते सज्जनाचे जीवन असतात. संसारिकच, पण संसारामध्ये राहून देखील ते खरं सुख मिळू शकतात, पण पूर्ण नाही. विठ्ठला देवाकडे आणि संताकडे पूर्ण सुख असतं, पूर्ण सुख असतं. ते सुख स्वरूपच आहे. देव वेगळा, सुख वेगळं असं नाही. देव म्हणजे सुख आणि सुख म्हणजे सुख. सुख रूप ऐसा तुझा कोणी सांगा, माझ्या पैज सांगा असं कोणी आहे का? अर्थात तसा कोणी जगामध्ये नाही, संत सोडले तर. असा भाग आहे. सुख हे भगवंताचं स्वरूप आहे. तेव्हा संसारामध्ये दुःख, किती दुःख गणित नाही त्याला रे. सुख पाहता जवा पाड्या दुःख पर्वता संसारामध्ये तर
एवढं सुख आहे आणि दुःखाचा विचार केला तर संसारामध्ये डोंगरा एवढं दुःख आहे. या संसारामध्ये सुख म्हणजे किती आहे तर दमडी दक्षिणा आणि दिल्ली प्रदक्षिणा असा खेळ आहे. असो, देव हे सुखस्थान आहे. संसारामध्ये सुख नाही असं नाही, फारच कमी आहे. काही माणसाकडे दिसतं पण फार कमी असतं. विठ्ठला दुःख नाही असं जीवन नाही. एखाद्याच्या जीवनामध्ये नसेल फार पण काहीतरी असतंच, दुःख काहीतरी असतंच. मी नेहमी सांगतो, या जीवनामध्ये या संसारामध्ये कोणाला आधाराचं दुःख आहे तर कोणाला शेजाऱ्याचं दुःख आहे, कोणाला चोराचं दुःख आहे तर कोणाला आपल्याच पोराचं दुःख आहे. प्रत्येकाचा अनुभव जीवनामध्ये आहे. विठ्ठला तेव्हा असं जर देवाचं सुख झालं, आनंद झाला, शांती मिळाली, समाधान प्राप्त झालं, तेव्हा तोच आनंद सर्वांनी प्रगट करण्यासाठी गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे. सर्वांनी आपापल्या दारी गुढ्या उभा केल्या, दाराला तोरण बांधले, अंगणामध्ये सडा समर्पण केलं, रांगोळ्या काढल्या. हे सगळं आनंदाचं लक्षण, आनंदाचं प्रतीक आहे. विठ्ठला शब्दाला गाणं, शब्दाला गाणं वेगळं आणि कथा वेगळी. कथा जी असते ती गद्यातून आणि गाणं जे असतं ते मात्र पद्यातून. तसं पहा किती छान सुंदर विधान, पहा किती छान सुंदर विधान. कथा वेगळी आहे. तर काही माणसं कथा करू लागले तर काही माणसं गाणं गावं लागले. गाणं का गावं लागले त्याचं कारण भगवान अवतीर्ण झाला म्हणून. कथा का करू लागली तर भगवान कृष्ण अवतीर्ण झाला म्हणून. असा सुखस्थान असलेला परमात्मा, अशा त्या भगवंताने आपल्या गुणसामर्थ्याने, आपल्या रूप सामर्थ्याने सर्वांना आकर्षित करून घेतलं. तो कामना म्हणे झाले, तो कामना झाले, तो कामना झाले, तो कामना
भगवान कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण झाले. नंतर लहानाचे मोठे होऊ लागले. तर त्या गोकुळातील ज्या काय गोपकुमारी होत्या त्या रोज सकाळीच उठत असत आणि भगवान कृष्णाच्या बद्दल सुंदर 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 असं त्या गाणं गात असत. याचं सुंदर असं वर्णन नामदेव महाराजांनी केलेलं आहे. प्रातकाळी प्रहरा रात्री उठिला गवळणी बाळा. प्रातकाळी प्रहरा रात्री उठिला गवळणी बाळा. दुसरण मांडियले घरोघरी सकळा. नित्यानंदे परमानंदे गाती गोपाळ. सहस्रापरी ऐशा गाती मदन सावळा. घुम करती घुम 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 करती रे घुमती. एक म्हणती साधनी तुम्ही लपवा गेलोनी. एक म्हणती साधनी तुम्ही लपवा गेलोनी. नकळे 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 बाई कृष्णाची करणी. बाई कृष्णाची करणी. कोणी करुणी हागी सखे येईल चक्रपाणी. कास खांदुनी तुम्ही आता लपवा दोधानी.
इतक्या मध्ये हरियाला बोलता चालता इतक्या मध्ये हरियाला कोणही नाही देव दृष्टीने देखिला सूक्ष्म रूप धरणी डेऱ्या मध्ये प्रवेशला वरच्या वरी दैवलोनी खाऊनिया गेला आनंदया गौडगे अशा प्रकारे नामदेव महाराजांनी सुंदर असं वर्णन केलेलं आहे. तर गोपिका सगळा काही प्रयत्न करू लागल्या. त्या दिवशी लोणीच बाहेर पडेना, मंथन करत होत्या, जीवाचरण करत होत्या, पाणी ज्या त्या परीने टाकत होत्या, पण कामच होईना. तांदळ टाकलं, शिळ टाकलं, गरम टाकलं, सगळं केलं, पण लोणीच येईना, लोणीच बाहेर पडेल. उन्हावानी शिळवानी घालिता परिते लोणी येईना, उन्हावानी शिळवानी घालिता परिते लोणी येईना. काय झाले टोने सासू बाई करेना, काय झाले टोने सासू बाई करेना. अशा प्रकारे त्या दिवशी लोणी पडेना, सगळा काही प्रयत्न केला. मग एक सुनबाई बोलू लागली, आज कोणीतरी काहीतरी चिटूक मिटूक केलं आणि असं केल्याशिवाय असं होणारच नाही, कोणी काहीतरी केलं. आणि मग एक सुनबाई सासूला सांगलं. हे शब्द कानी पडल्यानंतर त्या सासूला फारच मोठा राग आला त्या सुनेचा आणि बोलू लागली. काय बोलू लागली? नामदेव महाराज सांगतात, आगे बाई यानो तुमचे जानते चाले, आगे बाई यानो तुमचे जानते चाले, यशोदेच्या मुलाने मुली देत सागोळे लोण्याचे, देत सागोळे. उगीच मग पाहता फिरगे निराळे, मारी ठोसरे दोन्ही गालो रे, घेतले घेतले. आनंदया गौरणी गौरणी संते वेदम मारला त्या सासूने. तर तिचा तो मार भगवान कृष्ण परमात्मा त्या माठातून, त्या गाडग्यातून पाहू लागले. हे राम तुम्ही मार माझा जग जीवन पाहे,
हे राम धुनी, हे राम धुनी, हे राम धुनी, आर माझा जग जीवन पाहे. राम म्हणे धन्य धन्य वरून मी काय. राम म्हणे धन्य धन्य वरून मी काय. अशा प्रकारे भगवान गोकुळात असताना एक एक लीला करत आहेत. तेव्हा कालाचं कीर्तन म्हटलं की गवळणी लागतातच. लोक म्हणतात आणखी जास्त गवळणी करा, पण आपल्याला आता टाईम कमी आहे. आज भाऊंची पुण्यतिथी आहे. मागे बाबांची पुण्यतिथी झाली पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी. आज पौषवद्य अष्टमी आहे. आजच्या दिवशी भाऊंची पुण्यतिथी असते. आणि मग महाराज म्हटले फुलं टाकायचे आहेत. फुलं वाटत का झाले का? तर आपण एक अभंग म्हणू आणि सर्वांनी समोर फोटो ठेवलेला या दिशेने सर्वांनी फुलं टाकायचे असते आहे. काय सांगू आता संताची उपमा, काय सांगू आता संताची उपमा, काय सांगू आता संताची उपमा. संत बाबूभाऊ महाराज, बाबूभाऊ महाराज, भगवान महाराज, भगवान महाराज की सब संतन की जय. हर हर कृष्ण परमात्मा मोठे झाले, पण फार मोठे नाही झाले. एक तर भगवान कृष्ण गोकुळात 11 वर्षाच्या आतच राहिले. म्हणजे फार मोठे झाले का? 11 वर्षाच्या आतच. बऱ्याच काही लीला भगवंताने केल्या. चोरीचं माध्यम करून, खेळाचं माध्यम करून गोपाळांना गोपिकांना सुख दिलेलं आहे. गोपिकांनी एक व्रत केलं होतं की भगवान कृष्णच पती मिळावा. पत्या रोज यमुनेमध्ये विवस्त्र होऊन स्नान करायचे. तर ते भगवंताला मान्य नाही झालं. माझ्या प्राप्तीसाठी व्रत केलं पण चुकीचं होत आहे. म्हणून भगवंताने काय केलं, त्यांचे वस्त्रच चोरले. वस्त्र चोरले आणि झाडावर गेले. स्नान संपल्यानंतर वर पाहू लागल्या तर वस्त्र चोरले. पण भगवान दिसले झाडावरती आणि विनंती केली, हमारी चिर दे बनवारी, हमारी चिर दे बनवारी, हमारी चिर दे बनवारी, हमारी
जातीच्या होत्या असं नामदेव महाराजांनी वर्णन केलं. 5 जातीच्या, एक मराठी, एक कानडिया, एक मुसलमानी, एक कोकणी, एक गुजराणी, ऐशा 5 जणी. मोठी गवळण आहे पण आपल्याला आता वेळ नाही. एक म्हणतो जरा, देख रे कन्हैया मैं इज्जती बड़ी, कदम पकड़ूंगी मैया को जोड़े मेरे तुम्हारे दे मेरे तुम्हारे. देख रे कन्हैया मैं इज्जती बड़ी, कदम पकड़ूंगी मैया को जोड़े मेरे तुम्हारे दे मेरे तुम्हारे. देख रे कन्हैया मैं इज्जती बड़ी, कदम पकड़ूंगी मैया को जोड़ी मेरे तुम्हारे दे मेरे. तर ही जी गवळण आहे ही मुसलमान जातीची गवळण, गुजर जातीची गवळण, मराठी जातीची गवळण, कानडी जातीची गवळण, अशा बऱ्याच गवळणी त्यांना ठकवलं. त्यांचे वस्त्र चोरले. नंतर भगवंताने सर्वांना शब्द दिला, एक बात मैं कहूं सखिरी राखो. तर मी तुमची इच्छा पूर्ण करणार. येत्या शरद पौर्णिमेला, त्या शरद पौर्णिमेला भगवंताने मोठी महारास लीला केली. लाखो गवळणी आणि प्रत्येकी बरोबर एक भगवान कृष्ण होता. भगवंताला काय कमी आहे? अनंत रूप भगवंताने धारण केले. ज्या गोपिका होत्या त्या सगळ्या गोलोक धामातून भगवंताने आचरण केल्या आणि प्रत्येकी बरोबर एक रूप धारण केलं आणि भगवंताने खेळ सुरू केला. एक एक गवळण, एक एक गोपाळ,
नंतर भगवंताने महाराज लीला केली आणि पुढे चालून नंतर भगवंताने आपले जीवलग मित्र खरे आणि त्यांची तब्येत पाहून भगवंताने सर्वांना सांगितलं की याल तरी याले लागे नाव घे माझ्या मागे मागे. जर तुम्ही असं केलं माझ्या सांगण्याप्रमाणे तर मात्र आज दे तू पोट भरी आज दे तू पोट भरी भगवान कृष्ण म्हटले मी तुम्हाला पोटभर देणार पण माझ्या पाठीमागे आले तर सांगण्याप्रमाणे केलं तर अशा प्रकारे भगवंताने चोरी कर्म सुरू केलं गोपालासाठी. चोरी करण्याचं कारणच होतं पण हे भगवंताचा खेळ आहे. देवाला चोरी करण्याचं कारणही नाही. चोरी शब्द त्याच्या जीवनामध्ये लागू पडत नाही. जो अख्ख्या जगातच चालक मालक आहे त्याने एखादी वस्तू स्वीकारली घेतली त्याला चोर कोण म्हणणार आणि देव चोर आहे असं म्हणण्याचा अधिकारच कोणाचा. विठ्ठला गोपिकाच्या घरी जात होते पण जिचं निमंत्रण असेल त्या घरीच, जिचं अंतःकरण निर्मळ पवित्र असेल त्या घरीच, भलत्याच्या नव्हे. हे गवळण म्हणते प्रार्थना करते आज मेरे अंगनों में आओ घनश्याम, आज मेरे अंगनों आओ घनश्याम, प्यारे आओ दर्शन की नाज मुझे को दिया श्याम, आज मेरे अंगनों में आओ घनश्याम. तर हे देवा हे भगवंता आमच्या घरी आहे आणि आमचं जे असेल ते तू खाऊन जा एवढंच काय. अंगना में आओ मेरे माखन पुकार, अंगना में आओ मेरे माखन पुकार, मीठी बात सुनाओ नंदलाल, सुनाओ नंदलाल, दर्शन की बात मुझे दिया श्याम, आज मेरे अंगना में आओ घनश्याम. असं भगवंताने या माध्यमातून आपलं सुख गोपिकांना प्राप्त करून दिलं आणि खेळ करण्याच्या माध्यमातून गोपाळांना सुख दिलेलं आहे. पुढे चालून चोऱ्या हो लागल्या. चोऱ्या त्याचे घराणे ईशदेच्या कानी गेले तर मग म्हटले तुझे फार घराणे येतात तर याकरता तुला उद्यापासून रानामध्ये जावं लागेल, गायी बळाव्या लागतील. भगवंताने ते शब्द पटकन मान्य केले आणि म्हणून भगवान भेटले गोपाळांना मित्रांना आणि त्यांना काय सांगू लागले. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ, अरे तुम्ही गाया घेऊन हल्ल्याप्रमाणे सगळे गोपाळ आपापल्या गायी घेऊन आले. भगवानही आले, गायी घेऊन आले. सर्वांच्या गायी चरू लागल्या. भगवान खेळ करू लागले. बरेच काही खेळ देवाने केले, फार खेळ देवाने केले. विठी दानू चेंडू रगोरी विठी
प्रकारे भगवंताने बरेच खेळ केले आणि असे खेळ बरेच झाले. सगळे पोरं थकून गेले. खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख, तोंडात भूक सुखाली मुख कोणते सुख खेळायचे देवा. खेळ समाप्त करा. भगवान म्हटले संपला झाली आता वेळ म्हणती शिदोऱ्या. सर्वांनी आपल्या शिदोऱ्या देवाकडे जमा केल्या. भगवंताने सर्वांच्या शिदोऱ्या सोडल्या. तर त्यामध्ये भगवंताला कोणाचं काय कोणाचं काय कोणाचं काय कोणाचं काय असं भिन्न भिन्न दिसलं. कोणाचं आंबट कोणाचं चिंबट कोणाचं खारट कोणाचं तुरट असं भिन्न भिन्न दिसल्यानंतर भगवान म्हटले माझे आहे तैसे पाहे नाही तरी घरा जाई. चांगला आणा. गोपाळ म्हटले देवा आमच्याकडे नाही चांगलं, आमच्याकडे वांगलन तुझ्याकडे चांगलं, आमच्याकडे दुःखम तुझ्याकडे सुख, आमच्याकडे अज्ञान तुझ्याकडे ज्ञान, आम्ही जीवन तू देव. वेगळं आमचं तर देवा काही कर, आमचं फार कमी तुझं फार मोठं आहे. काही कल्पना आम्हाला सामावून घे. सर्वांची नम्रता पाहून भगवंताने सर्वांचे शिदोऱ्या एकत्रित केला आणि तोच प्रसाद भगवान सर्वांना वाटप करू लागले. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. काला करती संत जन सवे त्यांच्या नारायण. वाटे आपल्या निज हस्तन भाग्याचा तो पावे ते पुंडलिक वरदा श्री गोपाल कृष्णाने काला केला आणि तो काला फारच गोड झाला. तेव्हा असा देवाचा गोड काला, देवाचं अप्रतिम सुख आपल्या जीवनामध्ये घेण्यासाठी आपल्या दारी आपल्या घरी आपल्या अंतरी येण्यासाठी याकरता आपण सर्वांनी देवाची सेवा करा, भक्ती करा. इतरांसाठी देवासाठी संतांसाठी दिनदरवासाठी वेळ काढा आणि जशी पडेल तशी सेवा करत राहा. नामचिंतन करत राहा. थोडाफार दानधर्म करत राहा. जेवढं दिलं त्याहीपेक्षा भगवान आपल्याला जास्त देणार. कारण दानात धनम वर्धते. दान दर दिलं तर आणखी वाढ होते, आणखी वाढ होते. फक्त मन परिमळ निर्मळ करा, तुम्हाला कोणतंच कमी पडणार नाही. सर्वांचं आकर्षण लक्ष्मीकडे असतं. सुबत्ता चांगली असावी, घेईल सुबत्ता. पण तुम्ही असं केलं तर सगळं भलं होऊन नाही असो. किंवा आपण सर्वांच्या प्रेमातून जे काही नामसत्ता मंडळ आहे हे सर्व प्रयत्नशील मंडळ आहे, सेवाधारी मंडळ आहे. तर मी सर्वांच्या नावाचा उल्लेख करत नाही, पण ज्यांना अध्यक्ष केलं सर्वांनीच असे आपले सर्वांच्या प्रेमात असणारे संजय भाऊ आभार हे म्हणजे अध्यक्ष आहेत, पण काम करून बेकारीचं काम करताना त्यांना अध्यक्ष केले. सकाळी मी पाहिलं, पण त्याशिवाय मोठे पण नसतं. घरात कोण कारभारी, केर भरी तो कारभारी असं. मग त्याचं सर्वजण ऐकतं. जो सगळे कामं करतो म्हणून घर त्याचं ऐकतं. तसं समाजामध्ये जो असे निकृष्ट कामं करतो, खाली होऊन सर्व काही पाहतो, मग जगामध्ये लोकांमध्ये स्थान असतं. तसं हे जीवन आहे. कोणीच